कॅलेंडरची ही तारीख नीट लिहून ठेवा. 29 जुलै वार बुधवार. हो, 29 जुलै बुधवारी येणारी ही गुरुपौर्णिमा मेष राशीच्या लोकांसाठी फक्त एक सण नाही तर तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा पर्दाफाश करणारा दिवस ठरणार आहे. 29 जुलैच्या सूर्योदयापासून ते बुधवार मध्यरात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या पाठीमागे गोड बोलून वार करणारा तो पुरुष किंवा ती स्त्री तुमच्या थेट समोर येणार आहे. तुम्ही ज्याला मित्र समजून मनातील गुपित सांगितली ती व्यक्ती तुमच्या विनाशाची वाट पाहत होती. हा धक्कादायक सत्य प्रकरण 29 जुलैच्या दिवशी तुमच्या डोळ्यासमोर उघडं पडणार आहे. तुम्हाला वाटत असेल की मी हे फक्त सांगण्यासाठी सांगते तर थांबून आधी स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न, गेल्या काही दिवसात तुमच्या चांगल्या कामात अचानक विघ्न का आले? दुसरा प्रश्न, घरात किंवा तुमच्या ठिकाणी विनाकारण भांडण आणि मानसिक त्रास? अचानक एका व्यक्तीच्या प्रगतीवर खोटं बोलून हसून मनातून जळत असा संशय तुम्ही आधीपासून घेत होता? मेष राशीच्या मंडळींनो, हा काही योगायोग नाही. तुमच्या राशीवर 29 जुलै बुधवारी गुरुपौर्णिमेच्या नक्षत्रात असा दुर्मिळ अंगारक शत्रू योग बनवतो जो गुप्त शत्रूचा भुरका टरकून फाडणार आहे. ती व्यक्ती पुरुष आहे का स्त्री? ती तुमच्या घरातील आहे, पाहुण्यामधील आहे की ऑफिस व्यवसायामधील सोबत आहे? 29 जुलै बुधवारी सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत ही व्यक्ती अशी कोणती एक चूक करणार आहे ज्यामुळे तिचे खरं रूप तुमच्या समोर येईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही व्यक्ती तुमच्यावर कोणताही वाईट वार करण्याआधी तुम्ही स्वतःचा बचाव कसा करायचा हे जर आज तुम्ही दुर्लक्ष केले तर येणारा काळ तुमच्यासाठी खूप भयंकर ठरू शकतो. म्हणून सांगते, आजचा हा विशेष सत्रातील 1 मिनिट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्ही मेष राशीचे असाल तर स्वतःचे कुटुंब रक्षण करून इच्छित असाल तर हा व्हिडिओ आता लाईक करा. कमेंटमध्ये जय गुरुदेव दत्त लिहून तुमची उपस्थिती लावा. श्री स्वामी समर्थ देखील लिहा. चला आता थेट पाहूया 29 जुलै बुधवारी ग्रहाची अशी कोणती भयंकर हालचाल घडते आणि तो शत्रू नक्की कोण आहे हे आपण जाणून घेऊ. 29 जुलै बुधवारी बोलताना तुम्हाला सांग तो व्यक्ती नेमका कोण आहे? मेष राशीच्या मंडळींनो, 29 जुलै बुधवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी नेमके काय घडणार आहे? अधिग्रहाच्या गणितानुसार समजून घ्या. या गुरुपौर्णिमेला तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ प्रचंड आक्रमण स्थितीत आहे. त्याची वेळ गुरु आहे. चंद्राची युक्ती तुमच्या 6व्या स्थानावर म्हणजे शत्रू, आजार आणि गुप्त संकटाच्या स्थानावर थेट दृष्टी टाकत आहे. ज्योतिषशास्त्र याला उद्घाटन योग म्हणतात. उद्घाटन योग म्हणजे ज्या गोष्टी आजवर तुमच्यापासून लपून ठेवल्या गेल्या होत्या त्या कट कारस्थान तुम्हाला साधी शहाणी नव्हे तर त्या सर्व गोष्टी 29 जुलै दिवशी सर्व सूर्यप्रकाशासारख्या स्पष्ट आहेत. हा कोणताही नेहमीचा बुधवार नाही. या बुधवारी ब्रह्मांडानं अशी ऊर्जा निर्माण होते की तुम्हाला शत्रूचा संयम संपवून टाकेल. तो किंवा स्वतःहून अशी काही चूक करेल ज्यामुळे त्याचा मुखवटा तुमच्यासमोर गळून पडेल. मागील काही महिन्याचा इतिहास आठवून पहा. मेष राशीच्या मंडळीनं स्वभाव हा साधा, सरळ आणि कोणावर पटकन विश्वास ठेवणारा असतो. तुम्ही ज्याला मित्र मानले, ज्याला स्वतःच्या घरातील किंवा व्यवसायातील गुपित सांगितली, ज्याच्या पाठीवर विश्वासाचे हात ठेवला त्याच व्यक्तीने तुमच्या पाठीत मागं खेळ रचण्याचा संपूर्ण डाव तयार केला. तुमच्या प्रगतीवर उल्लेख थांबवण्यासाठी, तुमच्या घरातील शांतता भंग करण्यासाठी आणि तुम्हाला आर्थिक किंवा मानसिकदृष्ट्या खाचण्यासाठी व्यक्तीने 1-2 नव्हे तर अनेक महिने अत्यंत सावकाश जाळे विणले. पण त्या शत्रूला एक गोष्ट ठाऊक नाही. मेष राशीच्या पाठीशी खुद्द गुरुदेवाची आणि मंगळाची ताकद उभी आहे. 29 जुलैचा बुधवार हा तुमच्यावर वार करण्यासाठी नाही तर निवडलेला होता, पण तोच दिवस त्याच्या विनाशाचा कारण ठरणार आहे. आता 29 जुलै त्या विशिष्ट दिवसाचे रहस्य ऐका. बुधवारी सकाळी 6 वाजता गुरुपौर्णिमेचा काळ सुरू होतो. तुमच्यावर असणारा नकारात्मक प्रभाव हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल. सकाळी 6 ते दुपारी 12च्या दरम्यान तुमच्या मोबाईलवर असा एखादा मेसेज, कॉल किंवा एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीकडून अशी बातमी येईल जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ती बातमी किंवा तो मेसेज थेट शत्रूकडे इशारा करेल. तुमच्याकडे समजेल की कालपर्यंत तुमच्या पाठीशी उभी असणारी व्यक्ती प्रत्यक्षात तुमच्या विरोधात कारस्थान रचत होती. या काळात तुमचा राग अनावर होईल, तुमचा संताप वाढेल. पण लक्षात ठेवा, तुम्हाला शांत राहायचे आहे कारण शत्रूचा खरा पराभव तुमच्या क्रोधात नाही तर तुमच्या रणनीतीत लपलेला आहे. 29 जुलै बुधवारी दुपारच्या वेळी
ग्रहस्थिती मनापासून दृष्टी अस्थिर करण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला चेतावणी देईल, तुमच्यावर खोटे आरोप केले जातील किंवा तुमच्या कामात अचानक अडथळे आणले जातील. मेष राशीच्या मंडळींनो, गुरुपौर्णिमेचा हा दिवस तुमच्या रक्षासाठी आला आहे. या दिवशी ग्रहाची अशी ताकद तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे, ज्यामुळे शत्रूचे प्रत्येक कारस्थान तुमच्यावर उलटणार आहे. त्याने तुमच्यासाठी खोदलेले खड्डा तो स्वतः कसा पडणार आहे हे आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत. पण त्याआधी तो शत्रू पुरुष आहे का स्त्री, त्याला कसे ओळखायचे, ते 5 भयंकर लक्षणं कोणती हे जाणून घेऊ तुमच्यासाठी सर्वात जास्त गरजेचे आहे. मेष राशीच्या मंडळींनो, आता आपण या सर्वात मोठ्या रहस्यमय उलगडा करणार आहोत, ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. तो पुरुष किंवा एक स्त्री नक्की कोण आहे? सर्वात आधी एक मनात पक्का करा की हा शत्रू कोणताही अनोळखा माणूस नाही, हा रस्त्यावरून जाणारा व्यक्ती नाही, तर हा तुमचा दैनंदिन आयुष्यात एक भाग असलेला तुमचा अगदी जवळचा वारंवार चेहरा आहे. 29 जुलै बुधवारी गुरुपौर्णिमेच्या नक्षत्रात स्पष्ट दिसत आहे की हा शत्रू 2 मुखवटे आहे. जर पुरुष असेल तर तो तुमच्या परिवारातील, व्यवसायातील भागीदारी किंवा सहकार्याच्या रूपात दडला आहे, आणि स्त्री असेल तर ती तुमच्या कौटुंबिक वर्तुळातील, जवळच्या नातेमधील किंवा शेजारची अशी स्त्री आहे जिच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला आहे. पहिल्यांदा आपण पुरुषबद्दल बोलूया. जर मेष राशीच्या व्यक्तीबद्दल विरोधात कारस्थान रचणारा तो पुरुष असेल तर त्याच्या 3 स्पष्ट खुणा नीट ऐका. पहिली खूण, हा माणूस तुमच्या समोर नेहमी खूप मोठा हितचिंतक असल्याचे दाखवेल. मी तुम्हाला पाठीशी आहे, तुला काय मदत हवी सांग, असे गोड शब्द वापरतो, पण तुमच्या अनुपस्थितीत, तुमच्या आर्थिक स्थितीत आणि तुमच्या क्षमतेवर हसणारा हाच पहिला माणूस असतो. दुसरी खूण, तुमच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा एखादा मोठा आर्थिक फायदा होणार असतो किंवा नोकरी व्यवसायात मोठी संधी मिळते, तेव्हा हा पुरुष अचानक अत्यंत अस्तव्यस्त होतो, तुम्हाला चुकीचे सल्ले देऊन तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतो. 29 जुलै बुधवारी हा पुरुष तुम्हाला विनाकारण फोन करेल किंवा भेटायला येईल आणि तुमच्या घरातील किंवा कामातील गुप्त माहिती काढण्याचा प्रयत्न करेल. या पुरुषची लक्षणं तुमच्या प्रगतीवर कमी आणि तुम्हाला खोल खेचण्यावर जास्त आहे. जर ती शत्रू किंवा स्त्री भयंकर असेल तर आता वळूया त्या स्त्रीकडे. जर मेष राशीच्या आयुष्यात विष कालवणारी ती शत्रू एखादी स्त्री असेल तर तिचं रूपरेषा अतिशय भयंकर आहे. पहिली खूण, ही स्त्री तुमच्या घरात, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि तुमच्या नात्यामध्ये प्रामाणिकपणा जास्त रस घेते. तुमच्या घरात काय चाललं, नवरा बायको काय जमतं, मुलांचे काय चाललं यावर तिची कडक नजर असते. दुसरी खूण, ही स्त्री तुमच्यासमोर तुमच्या कुटुंबाचे कौतुक करेल, पण तिच्या पाठीमागे इतर नातेवाईकांमध्ये किंवा शेजारच्यांमध्ये खूप जास्त काही कारस्थाने करेल. ही नातेवाईक, शेजारचे तुमच्याबद्दल भयंकर अफवा, गैरसमज पसरवत आहे. तुमच्या घरातील शांतता, आनंद पाहून या स्त्रीच्या पोटात सतत दुखत असतं. 29 जुलै गुरुवारी दिवशी ही स्त्री तुमच्या घरात किंवा तुमच्या आसपास असा काहीतरी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे तुमच्या घरात भांडणे व्हावी. तिची वाईट नजर थेट तुमच्या कुटुंबावर, सुखावर आहे. 29 जुलै बुधवारी होणारा महाभयंकर पर्दाफाश आता लक्ष देऊन ऐका. 29 जुलै बुधवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी असे नक्की काय घडणार आहे ज्यामुळे या स्त्री किंवा पुरुषचा मुखवटा फाटणार आहे? बुधवारी दुपारी 12 ते संध्याकाळी 6 या वेळेत एका व्यक्तीचा एक चुकीचा निर्णय किंवा मेसेज तुमच्या हाती लागेल, ज्यामुळे त्याचे खोटे रूप उघडे पडेल. तुमच्या विरुद्ध रचत असलेला डाव त्याच्याच हातात उघड होईल. ते तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी जाळे फेकतील. पण गुरुपौर्णिमेच्या गुरुग्रहाच्या शुभ प्रभावात ज्याच्यावर उलटणार आहे त्या व्यक्ती तुम्ही विश्वासाने प्रेम केले, तीच व्यक्ती तुमच्या विनाशाची वाट पाहत आहे. त्या सत्य प्रकरण जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा तुमचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. मेष राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, या क्षणी तुम्हाला अतिशय संयम ठेवावा लागेल. जेव्हा या शत्रूचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल तेव्हा या 3 चुका अजिबात करू नका. पहिली चूक, तत्काळ भांडण किंवा वाद घालू नका. शत्रूला हे कळू देऊ नका की तुम्हाला त्याचा खरा चेहरा समजला आहे. दुसरी चूक, 29 जुलै दिवशी तुमच्या मनातील कोणती गुप्त गोष्ट किंवा पैशाचे व्यवहार संशयित स्त्री किंवा पुरुषांना शेअर करू नका. तिसरी चूक, भीतीपोटी किंवा क्रोधपोटी कोणतेही पाऊल उचलू नका, कारण या गुरुपौर्णिमेला शक्ती तुमच्या बाजूने आहे, शत्रूच्या बाजूने नाही. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या शत्रूचा कायमचा काटा कसा काढायचा? ज्याची वाईट नजर आहे
तुमच्यावरून कायमची नष्ट करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या रात्री कोणता भयंकर अचूक महाउपाय करायचा, तो महाउपाय आपण पुढील भागात पाहणार आहोत. मेष राशीच्या मंडळींनो, भावांनो, बहिणींनो, शत्रूचा चेहरा ओळखून घाबरून जाणे मेष राशीची वृत्ती नाही. मेष रास मंगळवारची रास आहे. तुम्ही लढणारे आहात का झुकणारे नाही. 29 जुलै बुधवारी गुरुपौर्णिमेची रात्र ही कोणतीही साधी रात्र नाही. या रात्री ब्रह्मांडातून गुरुग्रहाची आणि सिद्ध पुरुषाची प्रचंड आध्यात्मिक ऊर्जा पृथ्वीवर अवतरत असते. शत्रूने तुमच्या विरोधात कितीही मोठी तांत्रिक, मंत्रिक किंवा कारस्थानी जाळी विणली असो, या एका रात्रीच्या उपायाने हे सर्व जाळी भस्मात होणार आहे. हा असा महाउपाय जो मेष राशीच्या गुप्त शत्रूचे दात त्याच्याच घशात घालेल. शत्रू स्त्री असा पुरुष या उपायानंतर त्याची वाईट नजर तुमच्यावर कधीच टिकणार नाही. तो स्वतःहून तुमच्या आयुष्यातून कायमचा दूर निघून जाईल किंवा तुमच्या समोर मान झुकवेल. हा उपाय अगदी लक्ष देऊन ऐका. हवा असल्यास कागद पेन लिहून ठेवा. 29 जुलै बुधवारी रात्री 9 ते 11 या वेळेत प्रयोग करायचा आहे. एक स्वच्छ पांढरा कागद आणि थोडीशी ओली हळद, काळ्या उडदाचे 5 दाणे, काळ्या तुळशीचे 5 पाने, लवंग, मोहरीच्या तेलाचा छोटा दिवा. पहिली पायरी, जुलैच्या रात्री स्नान करून हातपाय स्वच्छ धुवून पूर्व उत्तर दिशेला तोंड करून बसा. त्या पांढऱ्या कागदावर ओल्या हळदीने मधोमध ओम गुरुवे नमः लिहा. त्या अक्षरात त्या काळ्या उडीदचे 5 दाणे, लवंग ठेवा. जर तुम्ही शत्रूचे नाव माहीत नसेल तर तो पुरुष असता किंवा स्त्री तर मनात 3 वेळा त्याचे नाव घ्या. जर नाव माहीत नसेल तर फक्त माझे सर्व गुप्त शत्रूचा नाश होवो असा संकल्पना करा. आता मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्या कागदावरून तो दिवा 7 वेळा घड्याळाच्या दिशेने फिरवा. दिवा फिरवून झाल्यानंतर डोळे मिटून अत्यंत एकाग्रतेने तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आणि गुरुभक्ताचे स्मरण करा. त्यानंतर या मंगळ मंत्राचा 121 किंवा 108 वेळा जप करा. ओम गुरुदेवाय नमः झाल्यानंतर तो एक उडीदाचे दाणे आणि लवंग त्याची छोटी पुडी बनवा. ती पुडी आणि देव रात्रभर तुमच्या देवघरात किंवा सुरक्षित ठिकाणी राहू द्या. तुमच्या दिवशी सकाळी जुलै सूर्योदयाच्या वेळी ही पुडी नेऊन कोणत्याही पिवळ्या झाडाखाली ठेवा किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करा. मागे वळून अजिबात पाहू नका. हा महाउपाय पूर्ण होताच काय घडेल माहीत आहे का? ज्या शत्रूने 29 जुलै बुधवारी तुमच्यावर वार करण्याचे षडयंत्र रचले होते, षडयंत्राची सर्व नकारात्मक ऊर्जा ज्याच्यावर उलटे त्याची झोप उडेल. त्याच्या स्वतःच्या कामात अडथळे यायला सुरुवात होईल आणि तो तुमच्या आयुष्यातून कायमचे माघार घेतील. मेष राशीच्या मंडळींनो, गुरुपौर्णिमेची ही सिद्ध ऊर्जा तुमच्या भोवती एक अशी सुरक्षा कवच तयार करेल ज्याला भेदणे जगातील कोणतीही वाईट शक्ती शक्य होणार नाही. आता शेवटच्या टप्प्यात गुरुदेवाचा असा कोणता अंतिम संदेश आहे मेष राशीच्या प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात लक्षात ठेवला पाहिजे, तो पाहून पुढील 5 मिनिटं तुम्ही धक्क व्हाल. मेष राशीच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आपण शत्रूचा नाश कसा करायचा या महाउपाय पाहिला, पण त्या शत्रूचा नाश केल्यानंतर तुमच्या घरात, मनात आणि तुमच्या भाग्यात अक्षय समृद्धी कशी आणायची, त्यासाठी 29 जुलै बुधवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा दुसरा अतिशय सोपा आणि सिद्ध उपाय, गायीची सेवा. 29 जुलै दिवशी सकाळी किंवा दुपारी देशी गायीला थोडे ओले मूग किंवा गुळ पोळी स्वतःच्या हाताने खाऊ घाला. मेष राशीसाठी बुधवारी गायीची सेवा करणे साक्षात गुरु मंगळ आणि दोघांनी आशीर्वाद एकत्र मिळवले आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी पूजेनंतर केशर किंवा हळदीचा टिळा स्वतःच्या कपाळावर आणि कंठावर नक्की लावा. त्यामुळे तुमच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा तयार होईल जी कोणती स्त्री किंवा पुरुषच्या वाईट नजरेत तुम्हाला जवळही येऊ देणार नाही. आता मी तुम्हाला एक असा सिद्ध मंत्र देणार आहे. 29 जुलै बुधवारी गुरुपौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर तुम्ही फक्त 11 वेळा उच्चारला तरी तुमच्या आयुष्यात सर्व संकटे आपोआप नष्ट होतील. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. यासोबत मेष राशीच्या लोकांनी एक विशिष्ट ओळीचा जप करणं आवश्यक आहे. या मंत्राचा जप गुरुपौर्णिमेच्या दिवशी केल्याने तुमच्या शत्रूची बुद्धी भ्रष्ट होते, त्याचे सर्व वाईट विचार त्याचे उलटतात. मेष राशीच्या मंडळींनो, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात संकट आणि शत्रू तुम्हाला
पाडण्यासाठी नाही तर तुमची खरी ताकद तुम्हाला दाखवून देण्यासाठी येतात. 29 जुलैचा हा बुधवार तुमच्यासाठी भयाचा नाही तर तुमच्या विजयाचा दिवस आहे. त्या स्त्री किंवा पुरुषचा भुरका उघडा पडल्यानंतर तुम्हाला राग येईल, संताप येईल, पण तुम्ही संयम सोडायचा नाही. गुरुच्या आशीर्वादाने न्याय तुमच्या बाजूने होणार आहे. तुमच्या विश्वासाला आणि तुमच्या चांगुलपणाला आता फळ मिळायची वेळ आली आहे. जर तुम्ही गुरुदेवांवर स्वतःच्या सत्यावर पूर्ण विश्वास ठेवत असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय नक्की लिहा. तुमच्या मनातील कोणतीही शंका असेल तर कमेंटमध्ये सांगा, स्वतःला उत्तर द्या. हा व्हिडिओ मेष राशीच्या तुमच्या प्रत्येक मित्राला, नातेवाईकाला, जवळच्या व्यक्तीला लगेच शेअर करा जेणेकरून तेही 29 जुलैच्या गुरुपौर्णिमेला वेळेत सावध होतील. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गुरु भक्तांची कृपादृष्टी तुमच्यावर, तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. जय गुरुदेव दत्त. खूप खूप धन्यवाद. जर मंडळी हा तुम्हाला गुरुपौर्णिमेचा विशेष व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या स्वामी भक्ती शक्तीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा. अशाच नवनवीन राशी भविष्य व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जोडून राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्वांना बाय. स्वस्त खा, मस्त राहा. बाय बाय.